श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर मी तुम्हाला सांगेल की आता आपली नवरात्र गेली। नवरात्रीमध्ये बऱ्याच लोकांनी सेवा केल्या, आपल्या दुर्गा सप्तशती पाठ वगैरे केले, बरेचसे लोकांनी केल्या होत्या सेवा। तर त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगेल, म्हणजे एका व्यक्तीची जरी सेवा राहिलेली असेल, माझा व्हिडिओ बनवला आणि त्याने बघितला, त्यांना जरी मार्ग मिळाला तरी खूप काही आहे माझ्यासाठी की एखाद्या व्यक्तीची माझ्याकडनं मदत होईल म्हणून। तर एखाद्या व्यक्तीची जर सेवा राहून गेली असेल, तुमची कोणाची जर सेवा राहून गेली असेल, दुर्गा सप्तशती पाठ आपण संकल्पयुक्त करणार होतो पण सेवा झालीच नाही, तर आता काय करू मग? कारण प्रश्न आलेले होते मला की ताई माझ्याकडनं पाठ झाली नाही एवढी, आता काय करू मग? त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आलेली तुमच्यासाठी। आपण संकल्पयुक्त सेवा करणार आहोत आणि ती सेवा आपल्याकडनं पूर्ण झालेली नाहीये, सेवा राहून गेलेली आहे। तर अशा वेळी आता आपण काय करायचं? मोठा प्रश्न आलेला आहे। तर घाबरू नका। आपण काय करायचंय, जी संकल्पयुक्त सेवा असते आपल्याकडनं नाही झाली, देवी आईला आपण क्षमा प्रार्थना करून घेतलेली आहे तेव्हाच, तर आपण त्यांना, ज्यांचा मला मेसेज आलेला त्यांना मी रिप्लाय दिला होता की क्षमा मागून घ्या असं म्हणून। तर आता आपल्याला अशी काही सेवा करायची आहे। परत 14 दिवस आपण किती बोललेले, 14 पाठ बोललेले आहेत तिथे, दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ आपण संकल्पयुक्त करणार होतो देवी आईची सेवा, बरोबर? तर ते 14 पाठ आपल्याला 14 दिवसांमध्ये करा, कितीही दिवसांमध्ये तुम्ही कंप्लीट करा। मी परत तेच बोलले तुम्हाला, तेव्हा बोललेली होती मी, नवरात्रीची जशी बोलली होती 9 दिवसात तुम्हाला 14 पारायण करायचे आहेत, तसं तुम्ही 14 पारायण जे आहेत आईला बोललेले आहेत की संकल्पयुक्त की मी करणार आहे तुमचे, ते 14 पारायण तुम्ही किती दिवसात पूर्ण करा, तुमच्या इच्छेनुसार आहे, जसा वेळ भेटेल तसे पूर्ण करा तुम्ही, ठीक आहे? 14 दिवसात करा, अगदी 8 दिवसात करा किंवा 7 दिवसात करा, तुम्हाला जमेल तसं। 14 पाठ केल्यानंतर तुम्हाला 15वं जे पारायण राहील ते हवनयुक्त पारायण करा। त्याच्याने तुम्हाला काय, नवचंडी केल्याचं हे फळ मिळत असतं। म्हणून तुम्हाला सांगेल, 14 पारायण कंप्लीट केल्यानंतर 15वं जे पारायण राहील ते तुम्ही हवनयुक्त करा। छोटासा हवन केला अगदी घरात तरीही चालेल, जसा आपण अष्टमीला केला होता त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात। आणि तुम्हाला सांगेल की जो हवन करणार आहे, आपल्या दर महिन्याला अष्टमी येत असते बघा, दुर्गा अष्टमी येत असते, तर मी आवर्जून तुम्हाला सांगेल की आपला जो हवन येईल, सांगता बोलतात, जी सांगता असते दुर्गा सप्तशती पाठाची सांगता, जर तुम्हाला जमलंच तर दुर्गा अष्टमीला यायला पाहिजे आपली सांगता, एवढा प्रयत्न आपण करायचा आहे। आणि आपण जी सेवा राहिलेली संकल्पयुक्त सेवा ही कधीही ठेवायची नाही। संकल्पयुक्त सेवा जर आपण बोललेलं आहे देवांना, तर ती सेवा आपल्याला पूर्ण करायची असते, नाहीतर आपल्या कुठेतरी अडचणी येतात, अडथळे येत असतात। कारण काय, तर आपल्याला या सेवा राहून जातात। म्हणून मी तुम्हाला बोलत असते, संकल्प जर केला तर ती सेवा पूर्ण करायचीच आहे तुम्ही, नाहीतर बिना संकल्पयुक्त सेवा करा, काही प्रॉब्लेम नाही। फक्त आपल्या मनाची चिकाटी ठेवा की मला एवढी सेवा करायची आहे। आणि हां, ठीक आहे, काही कामांसाठी आपण संकल्प करत असतो, सेवा करत असतो, हे मी मान्य करते, पण जर राहून गेली तर तुम्हाला हा पर्याय मी दिलेला आहे आता की दुर्गा सप्तशती पाठ तुमच्याकडनं झाले नाहीत, मग आता काय करायचं पुढे? तर त्याच्यासाठी मी सांगेल की तुम्ही 14 पाठ करू शकतात। तेच नियम, तेच अटी राहतील आपले। जेव्हा मी तुम्हाला बोलली संकल्पयुक्त पारायणला नियम अटी असतात, परान्न भक्षण करायचं नाही, कोणाची निंदा नालस्ती करायची नाही, कोणाच्या घरी जायचं नाही, आपले पाठ आपण घरात बसून व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचे आहेत, हे लक्षात घ्या। 14 पाठ आपल्या घरात आपण करून घ्यायचे व्यवस्थित, एकच आसन, एकच माळ, एकच ग्रंथ आपला पाहिजे, माळ आपली पाहिजे, मॅट आपली पाहिजे बसायला, हे नियम अटी असतात। कोणी आपल्या घरात आहे बघा, 14 पारायण तुम्ही करणार आहेत संकल्पयुक्त, मी तेच सांगेल, नवरात्रीमध्ये आपण नॉनव्हेज बंद केलं होतं, बरोबर? तर तेवढंच सांगेल की जेवढ्या दिवसात तुम्ही हे 14 दिवस नॉनव्हेज खाऊ नका, तुमच्या घरात बनवू नका, एवढं मी सांगेल। आपण तर खात नाही, पण घरातल्यांना पण सांगा आणि हे पारायण तुम्ही कंप्लीट करून घ्या। दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुम्ही सांगता करू शकतात, सांगतेला काही नाही। एखादी सुवासिनी असेल त्यांना जेवायला तुम्ही सांगा, नाहीतर मुली भेटल्या तुम्हाला, लहान मुली असतील, मुलींना तुम्ही प्रसाद खीर बनवा आणि देऊ शकतात, नाहीतर मग गरीबाला तुम्ही एखाद्या द्या, नाहीतर एखादी गरीब स्त्री असेल तिची ओटी भरली तर चालेल, नाहीतर आपल्या कुलस्वामिनी आईचं मंदिर असेल तिथे ओटी भरली तरी चालेल, नाहीतर आपल्या केंद्रांमध्ये मठांमध्ये जाऊन तुम्ही दान केलं अगदी तरीही चालेल। या गोष्टी तुम्ही करू शकतात। पण ज्याचं पारायण बाकी आहेत ताई असं विचारतायत, त्यांच्यासाठी मी सांगेल की तुमचे पारायण जे बाकी संकल्पयुक्त, त्यांना सांगेल की तुमची सेवा ही पूर्ण करून घ्या। कसं असतं, आयुष्यात कुठेतरी अडथळे यायला नको असं मला वाटलं, म्हणून तुमच्यासाठी मी ही माहिती घेऊन आलेली आहे।
कारण संकल्पयुक्त सेवा आपण जे बोललेलं असून ती झाली नाही तर खूप थोडा प्रॉब्लेम येतो. एका ताईंचा मेसेज आलाय, त्यांचा अनुभव आहे, मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन. संकल्पयुक्त सेवा जर आपल्याकडून राहून गेली तर खूप म्हणजे ठोकरा खाव्या लागतात आणि आपण देवाला दिलेला शब्द आपण पाळलेला नसतो कुठेतरी, आणि आपली सेवा राहून जाते आणि आपल्या मनाला कुठेतरी लागत असतं. नंतर काही दिवसात आपण विसरत असतो, आपल्याला विसर पडतो त्या सेवेचा, आणि नंतर मग प्रॉब्लेम आला की आपल्याला असं वाटतं की आपल्याकडनं काय चुकतंय किंवा काय राहून गेलं, अशा गोष्टी घडत चालतात. म्हणून मी तुम्हाला सांगेल, जर तुमचे पारायण राहून गेले असतील तर तुम्ही अशा तऱ्हेने ते पारायण पूर्ण करू शकतात. अगदी तुम्ही हे बघा, 1 ते 13 अध्याय केलेत अगदी तरीही चालेल, पण मनापासून सेवा करा. हे मी तुम्हाला बोले. देवी कवच, अर्गला, स्तोत्र, हे तुम्हाला जे बोलायचं आहे तेच तुम्ही देवी आईला बोला की मी 13 अध्याय जे तुमचे युद्धाचे असतात, 13 अध्यायामध्ये युद्ध सांगितलेले आईचं की मी 13 अध्यायांचं पारायण करणार, तेच तसंच बोला आणि त्या प्रकारे तुम्ही सेवा केली मनापासून अगदी तरीही चालेल. देवी आई नक्कीच तुम्हाला क्षमा करतील आणि तुम्हाला नक्कीच कृपा आशीर्वाद देतील, एवढं मी तुम्हाला इथे सांगेन. त्यामुळे खूप महत्त्वाची माहिती होती. मला असं वाटलं की एखाद लोकांचं पण तुमचं पारायण राहून गेलेलं असेल त्यांच्यासाठी आवश्यक अशी माहिती ठरेल, आणि मन जे असतं ते प्रश्न उठत असतील कोणाच्या मनात, त्या मनाच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच इथे मिळतील, एवढं सांगेल. तर तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकतात. या गोष्टीमध्ये तुम्ही जेव्हा पण 14 पारायण करणार आहात तेव्हा उपवास धरले नाही धरले अगदी तरी चालतील, उपवासांचं काही नाही. फक्त एवढा प्रयत्न करायचा आहे. उपवास का असतात? कारण आपल्याला कसं असतं, हे जे दुर्गा सप्तशतीचं पारायण असतं हे जेवायच्या अगोदर करायचे असतं, जेवणाच्या अगोदर. फराळ किंवा जेवण कसं आपलं पोटभर झालं की आळस वगैरे येतो, मग आपल्याला वाचन नाही होत. म्हणून आपण कसं करायचं, आहार पण घेणार आहात तर हलका आहार घ्या तुम्ही, म्हणजे एकदम नाजूक म्हणजे सात्विक आहार घेतला तरी चालेल, कारण आपल्याला आळस वगैरे यायला नको. तेच सांगेल तुम्हाला. आणि जेवणाच्या अगोदर करायचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्या जेवणाच्या अगोदर हा पाठ होऊन जायला पाहिजे सकाळच्या वेळी, तरी चालेल, काही हरकत नाही. मी जो पारायण केलं मी तेच सांगेल तुम्हाला, मी काही दुसरं सांगत नाही. मी जी सेवा करत असते तीच मी तुम्हाला सांगेल. आपल्याला स्तवन घ्यायचंय, स्वामी स्तवन घ्यायचं. स्वामी महाराजांची प्रार्थना जी असते ती घेतली मी, स्वामी महाराजांची एक माळ घेतली, श्री स्वामी समर्थ मंत्राची 99 मंत्राची एक माळ घेतली, 1 ते 13 अध्याय मी घेतले जे दुर्गा सप्तशतीचे आहेत ते, आणि त्याच्यानंतर मी सांगते क्षमा प्रार्थना घेतली आईची, आणि नंतर मग आपला जे जेकार असतो दुर्गा मातेचा, आपला कुलस्वामिनी आईचा जो जे जेकार असतो तो मी घेतला. जे जेकार हा 3 वेळा बोला तुम्ही. तर या पद्धतीने आपल्याला करायची. देवी आईची तुम्ही आरती करू शकतात. 1 वेळ करा, 2 वेळ केला तरी चालेल. नैवेद्य ठेवला तर अतिउत्तम, नाही नैवेद्य ठेवला तर खडी साखर अगदी ठेवली, आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत तिथे. तुम्ही पाठ करणार आहेत, किती दिवसात करणार आहेत तेवढे दिवस तुम्ही दिवा लावला तर अतिउत्तम. दिवा लावा अगदी तरीही चालेल, किंवा नाही जमलं तुम्हाला, निदान तुम्ही वाचणार आहात त्या कालावधीमध्ये तरी दिवा प्रज्वलित करा, असं मी तुम्हाला सांगेल. तर या गोष्टी आहेत आणि सोपं करून मी तुम्हाला सांगते आहे, कारण असं जर आपण ठरवलं जास्त नियम अटी आणि ह्या गोष्टी जर धरून बसलं तर कुणीही सेवा करणार नाहीत आणि सेवेपासून वंचित राहाल. म्हणून त्याच्यातून एक मार्ग म्हणून तुम्ही अडकणार नाही असं माझं म्हणणं आहे, आणि व्यवस्थित तुमची सेवाही घडेल असं माझी स्वतःची एक इच्छा आहे इथे, म्हणून तुम्हाला ही माहिती दिली. चला मग, माहिती कशी वाटली, काय वाटली ती नक्कीच मला कळवा, आणि दिलेली माहिती मी आई भवानीच्या जगदंबेच्या चरणी अर्पण करते, एवढंच मी सांगेल. चला मग, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.